हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये. तर काल आपण बघितलं की आम्ही रिटर्न जाणार आहोत कोल्हापूर दर्शन झाल्यानंतर. चालले कोणाच्या आशिषच्या. तर आम्ही सकाळी 10 वाजता रिटर्न आलो कोल्हापूर दर्शन घेऊन आणि लगेचच मग आम्ही आशिषच्या लग्नाला चाललो, कारण माझ्या चुलत भावाचं लग्न आहे आणि त्यांच्या लग्नासाठी ज्योती दीपक पण आलेले होते मुंबईवरनं. गाडी ते ना आता जय श्रीकृष्ण. जरा गोळी नाही गाव घातली का? गोळीने औषध घेतो बाळा. ती काढली नाही पण त्याचे ते CNG भरायला थांबलो आहे आम्ही सगळेजण. चाललो आहे आम्ही आता लग्नाला. तुम्ही पण लग्न एन्जॉय करा. मी लग्नाचे पण काही व्हिडिओ तुम्हाला शेअर करेन. माझ्या चुलत भावाचे लग्न आहे तर चला आमच्यासोबत लग्नाला आणि तुम्ही पण शेअर करा लग्न. तर आम्ही मग CNG भरल्यानंतर लगेच मग थेट लग्नाच्या मंडपामध्ये आलो आणि इथे लॉन्सच होता. ही आमची सोनूची मम्मी आहे, म्हणजे माझ्या भावाच्या सासूबाई, आणि आमचे ज्योती दीपक आहेत जे की मुंबईवरून लग्नाला आलेले आहेत आणि ते आजच रात्री परत जाणार आहेत कारण की त्यांना सुट्टी नाही. आणि आमची सोनाली हळदी कुंकू लावते आहे कारण की ती आता घरची सून असल्याकारणाने. आणि ही आमची काकू आहे, हिच्याच मुलाचं लग्न आहे आणि आमच्या घरातलं ना हे शेवटचं लग्न आहे. तर प्रोग्राम तर सुरू झालेला होता. नवरदेव मिरवणुकीला गेलेला होता आणि जेवणाचा प्रोग्राम अगोदरच स्टार्ट केलेला होता सगळ्या पाहुणे मंडळींचा. इथे बघा अशी सुविधा केलेली होती जेवणाची. आणि आम्हीही खूप थकलेलो होतो कारण की बालाजीचा प्रवास करून 8 दिवसापासून प्रवास चालू होता आणि सकाळी लगेच इकडे आलो, त्यामुळे मग आम्ही पण जेवण करून घेतले सगळ्यांनी, कारण प्रवासातला थकवा होताच आम्हाला अजूनही. आणि ना भाऊने DJ लावलेला होता या लग्नासाठी. इथे मग आम्ही घरच्यांनी सगळ्यांनी डान्स देखील केला. थोडंफार तुम्हाला शेअर करत आहे आणि इथे मी आवाज म्यूट केलेला आहे कारण की गाणे वगैरे असले ना तर कॉपीराईट येतो, तर त्यामुळे मग मी इथे म्यूटच केलेला आहे. लग्न वगैरे लागलो आणि जेवणाचा प्रोग्राम तर अगोदरच झालेला होता, पण लग्न थोडं उशिरा लागलं. 3, 3:30, 4 वाजले होते, पण जेवणाचा प्रोग्राम आधी उरकलेला होता, मग त्यामुळे काही नाही वाटले. मी लावतो थांब. मी लावतो. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर मम्मा. हॅपी बर्थडे टू यू. जा. केक एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहे. थोडासा खाऊ घाल. थोडासा खाऊ घाल. थोडासा खाऊ घाल. हां खाऊ घाल. तरी इथे ना बबलू भाऊनेच मम्मीसाठी केक ऑर्डर केलेला होता आणि हे आमचे ना काका आहेत, भाऊजाई आणि दिराच्या नात्याने. बघा त्यांची चेष्टा मस्करी चालू आहे. तर मम्मीचा बड्डे हा आमचा बबलू भाऊ आहे आणि ही त्याची बायको संगीता आणि हा त्याचा मुलगा आहे अंशू. तर त्याला फार हौस आहे, प्रत्येक गोष्टी तो एन्जॉय करत असतो, आमच्यासारखाच आहे. तर आणि मग सगळ्यांनी मम्मीचा बड्डे सेलिब्रेट झाल्यानंतर मम्मीला केक खाऊ घातला आणि मम्मीला जास्त केक चालत नाही कारण की तिला त्रास होतो, त्यामुळे मग फक्त फोटो काढण्यापुरतंच आम्ही केक खाऊ घातला तिला थोडाफार. आणि त्यानंतर मग आम्हाला घरी जायचे होते. आज मम्मीचा बड्डे आहे तर घरी जाऊन तिच्या बड्डेचा स्वयंपाक देखील करायचा होता. आणि आज आमचे ज्योती दीपक पण परत जाणार होते रात्रीच्या ट्रेनने. मग आम्ही 6:30 पावणे 7ला आम्ही रिटर्न निघालो घरी येण्यासाठी. त्यानंतर घरी आल्यानंतर मग आमच्या सोनालीने हा स्वयंपाक केला. शेवभाजी, सूप, पनीरची भाजी, पुलाव
स्वयंपाक केला कारण की दीपक ज्योती रात्री 3च्या ट्रेनने रिटर्न जाणार होते मुंबईला कारण की त्यांनाही सुट्टी नव्हती. तर कसा वाटला आजचा ब्लॉग? आवडल्यास लाईक शेअर जरूर करा. पुन्हा भेटू.